लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरू आहे। महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या काही मतदारसंघांवरून तिढा कायम असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे महाविकास आघाडीकडून येत्या 2-3 दिवसात लोकसभेच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे। या घोषणेआधीच उद्धव ठाकरे यांनी सांगलीचा उमेदवार जाहीर केला आहे। सांगलीसाठी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करतो, अस्सल पैलवान निवडून येणारच असा दावा करत उद्धव ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली आहे। शिवसेना राष्ट्रवादी फोडली याचे उत्तर द्या। देवेंद्र फडणवीस यांचं बारसं कोणी केलं आहे माहीत नाही। ते म्हणतात मी पुन्हा येईन, पण 2 पक्ष फोडून आले। सर्वोच्च न्यायालयाने 2 दिवसांपूर्वीच दणका दिला आहे। पक्षांतर केलं, मतदारांची चेष्टा केली। न्यायालयाकडून न्यायाची भूमिका आहे। न्यायदेवतेला हात जोडून विनंती आहे, लवकर निर्णय द्यावा। अजित पवारांची तात्पुरती निशाणी आहे। नार्वेकरांनी शिवसेना त्यांच्या हातात दिली, आम्ही हिंदुत्व सोडले नाही। हे लोक हिंदुत्ववादी नाहीत, भाजपाचे हिंदुत्व घर पेटवणारे आहे। चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करतो, त्यांना जिंकून द्या।